मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. काय ट्विस्ट घडला हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं राणी आणि इंद्र मस्त एन्जॉय करत असतात, तारे चंद्र बघत असतात आणि राणी म्हणते की इंद्र सर, आता इंद्र राणीच्या जवळ जातो. राणी म्हणते की इंद्र सर चला आपण एक फेरफटका मारू. राणी आणि इंद्र ते एक फेरफटका मारत असतात आणि बघत असतात, दारासमोर फिरत असतात. तेवढ्यात आता राणी ही चालता चालता तिचा पाय घसरायला लागतो, तेवढं ती पडायला लागते आणि इंद्र लगेच राणीचा हात पकडून राणीला धरतो आणि म्हणतो की काय होतंय. आणि आता लगेच राणी म्हणते की चक्कर आल्यासारखं झालं असं म्हणते. आणि आता इकडं इकडं जी राणी आहे ती राणीला इंद्र पकडतो, तेवढ्या तिथे आता जो गोट्या असतो तो गोट्या येतो. तर इकडं जो माणूस आहे तो उभा असतो विक्रांतचा, तो मारायला आलो असतो. तो राणीला आणि इंद्राला मारायचं असतं, त्याला इंद्राला मारायचं असतं. पण तेव्हा आता प्लॅन त्याचा होत नाही, कारण की तिथे राणी इंद्रासोबतच राहते आणि तेवढं तिथे आता गोट्या पण येतो. गोट्या आल्यामुळे त्याचा प्लॅन आता फेल जातो. तो लगेच विक्रांतला कॉल करतो आणि म्हणतो, हो विक्रांत सर, मला काही चान्स नाही भेटत, त्या इंद्र सर एकटे सापडतच नाही त्याला मारायला. आता इथं तो गोट्या आलाय, आता कुणाला कसं मारू त्याला मी, तुम्ही सांगा बरं. तर इंद्र म्हणतो की काही करून त्याला संपव, मला बाकीचं माहिती नाही आहे. इकडं उर्मिला त्यांना विचारत राहते, काय हो मारलं का मारलं का मारलं का. तर आता लगेच तो म्हणतो की उर्मिला तू शांत बस, मी काय मारकरी नाही आहे, मी माणसं मारीत नाही, त्यामुळं मला नाही येत माणसं मारता. मला काय विचारते का थिंदा थिंदा तू, आणि हे बघ मला परत विचारू नकोस, फोन आला ना तरच माझ्याशी बोलायचं असं म्हणतो. आणि आता लगेच तो खूप चिडलेला असतो, कारण त्याचा प्लॅन सक्सेस होत नाही. तर आता इकडं तो म्हणतो की काही कर, वाटलाच तर आहे ना तू राणीला पण त्याच्यासोबत संपून टाकव, दोघांना संपून टाक सोबत असं म्हणत असतो. आणि पण त्या राणीला तिथून जाऊ दे, एकट्याला नको संपू त्याला, कारण की त्या राणीला आधीच डाऊट येतोय आणि अजून डाऊट येईन तिला त्यामुळं. तर आता लगेच तो माणूस म्हणतो की ठीक आहे इंद्र सर, विक्रांत सर, तुम्ही जसं म्हणतोय ना तसंच मी करायला तयार आहे असं बोलतो. आणि आता इंद्र आणि राणी एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहतात, त्यांचं लक्षच नसतं कोण आलं कोण गेलं. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.